मंडळी नमस्कार. सगळेजण सुखरूप राहा. गाड्या ज्या चालवताय त्या सुखरूप चालवा. मी असं का म्हणतोय? आता आपण बघत आहात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार ज्या आहेत ना, त्या कारला आग लागतीये आणि त्यामध्ये ती फॅमिली पूर्णतः जळून खाक होतेय. त्यांना बाहेर पडायला देखील चान्स मिळत नाहीये. तर या कारला आग का लागती याची कारणं जे आहेत ना, ते सांगतोय. तुम्ही काळजी घ्या. होतंय काय, ॲक्सिडेंट झाला की पहिलं गाडीला आग लागते. या अगोदर कुठल्याच गाड्यांना आग लागत नव्हती. म्हणजे BS4च्या ज्या गाड्या होत्या डिझेलमध्ये येत होत्या, त्या गाड्यांना आग लागत नव्हती. पण आता ज्या काही BS6च्या गाड्या येतात, या गाड्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात सेन्सर बसवलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी सेन्सर बसवलेले आहे. यामुळे होतंय काय, तर आगीचं प्रमाण वाढलंय. म्हणजे ज्यावेळी गाडी समोरासमोर धडकली जाते, त्यावेळी ती गाडी आग पकडते आणि तुम्हाला बाहेर पडायला देखील चान्स देत नाही. एवढी आग पकडते आणि त्यानंतर होतं काय, सेन्सर लावलेले असतात BS6चे आणि ते जे सेन्सर आहेत, ते सेन्सर डायरेक्टली काम करणं बंद करतात आणि त्यानंतर तुमचे आतमधले काहीच गोष्टी आतमधल्या ज्या आहेत, त्या काम करत नाहीत. म्हणजे तुमचे पॉवर विंडो काम करत नाहीत, तुमची चावी देखील काम करत नाही. पूर्णतः बंद होऊन जातं आणि तुम्हाला बाहेर निघायचा कसा प्रश्न पडतो. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट होते ती म्हणजे ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर सहजासहजी आतमध्ये जे पॅसेंजर चालवणारे असतात, चालक म्हणा किंवा आतमध्ये जी बसलेली माणसं असतात, हे बेशुद्ध होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा जखमी होण्याचे. त्यामुळे त्यांना काहीही कळत नाही. जवळ-जवळ 5 ते 10 मिनिटं त्यांना काहीच कळत नाही आणि तेवढ्या वेळात त्या गाडीला आग लागते आणि आतमधली जी माणसं आहेत ना, ती पूर्णतः जळून खाक होतात. आता याच्यामध्ये काळजी काय घ्याल, तर शक्यतो गाडीमध्ये हॅमर ठेवा, जेणेकरून तो काच फोडायला मदतीला येईल. गाडीमध्ये तुमच्या हेडरेस्ट असतो. हेडरेस्ट देखील तुम्हाला तो कामाला येतो काच फोडण्यासाठी. पण त्यावेळी तुमचं डोकं चालत नाही. त्यावेळी काय होतं, बाहेरची जी माणसं असतात त्यांची जबाबदारी असते. बाहेर जे मिळेल त्यांनी काच तोडा. बाजूच्या काचा तोडण्यासाठी खूप हार्ड असतात. त्यामुळे लक्षात असू द्या, पाठीमागची आणि समोरची जी काच आहे ना, ही लवकर तुटते. त्यामुळे बाहेरची जी माणसं असतात त्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर समोरची काच किंवा पाठीमागची काच फोडण्याचा प्रयत्न करा. ती लवकर फुटते. आतमधल्या माणसांना ते लक्षात येत नाही. आपल्याला काय करायचं हे सुचतच नाही ॲक्सिडेंट झाल्यावर. त्यामुळे ती गाडी आग पकडते आणि पूर्णतः आतमधली माणसं जळून खाक होतात. आता आग लागू नये म्हणून काय काळजी घ्याल, तर त्या गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवू नका, ज्वलनशील असतात, लायटर ठेवू नका सिगारेटचं. त्याचबरोबर आपल्या गाडीमध्ये सॅनिटायझर, लायटर आणि जे काही ज्वलनशील पदार्थ असतात, ते ठेवू नका. CNGची जर गाडी असेल, तर पाईपलाईन चेक करत राहा CNGची, जेणेकरून आग पकडणार नाही. गाडीतलं जे म्युझिक सिस्टम आहे ना, हे त्याचा जो आवाज आहे तो कमीच असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला इंजिनची ॲक्टिव्हिटी काय चालली हे लक्षात येईल. आजकालच्या ज्या BS6च्या गाड्या आहेत त्यांचं ओडोमीटरमध्ये आपल्याला लक्षात येतं की आपल्या गाडीचं काय चालू आहे. पण ते आपल्या लक्षात नसतं. कधी-कधी आपण गाडी चालवताना त्या गोष्टी लक्ष करत नाही. आपले दुसरे देखील आपल्या डोक्यात विचार असतात. त्यामुळे गाडी चालवताना विचार बाजूला करून पूर्ण गाडीवर लक्ष हवं. त्यानंतरच आपण वाचू शकतो. जर तुम्ही खूपच लांबच्या प्रवासाला जाताय 400-500 किलोमीटर, तर प्रत्येक 50 ते 80 किलोमीटरला गाडी चेक करत राहा. कुठे गाडीला हवा गाडीची जी आहे ती वाढली आहे का बघा. कारण आजकाल TPMS जे आहे, टायर प्रेशर मॉनिटर जे आहे, त्याच्यामध्ये देखील लक्षात येतं. पण कधी-कधी ते चुकीचं दाखवू शकतं. त्यामुळे 60-70 किलोमीटरला गेलात ना, तर गाडी बाजूला घ्या, चेक करा. टायर गरम असतील ना, तर चहा-पाणी घ्या आणि परत प्रवासाला निघा. जेणेकरून गाडीची जी कंडिशन आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि ती गाडी आग पकडणार नाही. कारण आत्ता जे आहे ना, आत्ताचं हे जे वर्ष आहे ना, भयानक आहे. म्हणजे आपण बघतोय, गाडी धडकली की पहिली आग लागतीये. त्यामुळे सुरक्षित गाडी चालवा. थोडासा वेळ लागला तरी हरकत नाही. पण आरामात जा, स्पीड लिमिट ठेवा आणि उन्हामध्ये प्रवास टाळा. म्हणजे दुपारची जर वेळ असेल, तर उन्हामध्ये प्रवास टाळा. कधी-कधी इंजिन आपलं ओव्हरहीट होतं आणि त्यानंतर इंजिनला पण आग लागते. त्याचबरोबर जर बाहेरून काही बसवताय आफ्टर मार्केट, तर वायरिंग जी आहे ना, ती कंपनीची बसवा, चांगल्या कंपनीची. हलक्या कंपनीची बसवू नका. ती गरम होऊन जळण्याची शक्यता प्रचंड अशी असते. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं, की आजकाल ज्या गाड्या आग पकडतायत ना, या का पकडतात? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका.